ची मैच है बिग फाइट बैटल मैदानाच्या आतमध्ये O2 कॉम्बॉक्स. चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार से छोटे छोटे कदमों से और गेंद देखिए बात करेंगे यहाँ से ए देखिए अंपायर भाई अब वाइट है क्या बात है क्या बात है अब देखिए इसके अंदर भूत आत्मा आता हुआ चलिए ये देखिए बात करेंगे विष्णु शिंदे सर का ये अंदाज है स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए यहाँ पर 14 रन कहते ना हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है भाई यहाँ से और खींच कर मारना चाहते थे यहाँ पर लीडिंग एज फील्डर से यहाँ पर कैच भी छूटा रन भी देखिए बात करेंगे यहाँ से एक रन आता हुआ यहाँ से किसी के नाक में हीरा किसी के कान में हीरा मुझे उनसे क्या लेना देना क्योंकि मेरा यार तो है हीरा। अभी तक देखिए स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए जाकर पहुंचा है 15 रन से लेकिन थोड़ी सी बल्लेबाजी देखिए कहते ना सिंगल डबल से काम तो चलेगा बातें नहीं बनेगी समंदर की लहर कितना भी ऊपर उठे कभी आसमान नहीं छू सकती आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए उड़ान तो भरना है चाहे जितना बार गिरना पड़े सपनों को पूरा करना है चाहे खुद से क्यों ना लड़ना पड़े। और एक अच्छा गेंद डायरेक्ट वो यहाँ भी निशान आ चुके हैं भाई रात भी अच्छी होगी मंजर भी अच्छा होगा अरे आगे बढ़ने की हिम्मत तो कर सब कुछ ही अच्छा होगा लेकिन अब ओवर नंबर बात करेंगे सेकंड कंप्लीट है टीम का स्कोर बात करेंगे 16 रन है चलते हैं डीजी के पास बचाए 12 गेंद देखते हैं कहां तक पहुंचेंगे। हाँ बहुत बढ़िया देखिए यहाँ से एकदम से देखिए खूबसूरत अंदाज है। चलिए अंपायर क्या करना चाहते हैं बॉल बदलना चाहते हैं यहाँ से हॅलो चेक न्यू बॉल द्यायचा आहे का पंच जुना बॉल हे जुना बॉल चला सुपूर्द करा त्यांना विनंती असेल आयोजन कमिटी. बघा सगळ्यांना कॅप्टनचा बॉल असं निश्चित नोंद घ्या कारण की निव्याचा बॉल होता आधी तदनंतर आपण कॅप्टनचा बॉल इथे उपयोग नक्कीच करणार आहोत त्याचा आणि सर्वांना पूर्णपणे सेफ असेल सेम इथे मात्र जरूर पाहायला मिळेल एक चांगली लढत सेमीफायनल दुसरी आपल्याला जरूर पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो VIP डॅशवरती खऱ्या अर्थानं आज आमच्या समेत नक्कीच पाहुणे उपस्थित आहेत मान्यवर उपस्थित आहेत एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्मान्य संदीपजी लोटे साहेब त्याच दरम्यान भगवानजी लोटे साहेब इथे उपस्थित आहेत बिझी शेड्यूल असताना देखील ते इथे उपस्थित झाले त्याचा देखील आभार आहे और ट्यू हम बॉक्स चलिए चलेंगे मैच की तरफ है बहुत बढ़िया देखिए यहाँ से ओ ड्राइव देखिए यहाँ से जिंदा रहने के लिए तेरी कसम कॉर्बेल लॉर्डवे जीत गई यहाँ पर देखिए ड्राइव 4 रन गौतमी पाटिल देखिए वो उनके अंदाज से फेमस हैं
सिंधे सर, ओ खींचकर मारा यहां से, जरूरत था यहां से। भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। दो गेंद पर 10 रन आता हुआ टीम का स्कोर 26 तक पहुंचता हुआ यहां से। यानी आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, और लगाएंगे चौके छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए। बहुत बढ़िया, देखिए डेट ओवर में देखिए बढ़िया बल्लेबाजी यहां से। शुरुआत में देखिए 3 विकेट गंवाए। शुभम दादा, इस इनिंग के बाद निश्चित रूप से हम रजा लेंगे। बहुत बहुत शुक्रिया आपका, क्योंकि 2.5-3 घंटा मुझे लगेगा पनवेल नावा नाइट, जहां तक उल्वा नोड में देखिए यहाँ से पहुंचने के लिए, और इसलिए लगातार देखिए बहुत बढ़िया देखिए ड्राइव यहां से, और इसको देखिए सिंगल के साथ जाकर पहुंचता हूं यहां से। 27 से देखिए हमारे बात करेंगे यहाँ पर संदीप लोटे साहब भी देखिए यहाँ पर माजी नगर सभा का बरनाथ तालुका देखिए यहाँ पर उपस्थित है। उनके साथ साथ देखिए बात करेंगे भगवान लोटे साहब, देखिए बात करेंगे समाज सेवक का एक प्री एंट्री देखिए जहाँ पर उनकी टूर्नामेंट कंप्लीट हुआ, और उसके साथ ओ कमाल का गेंद, लेन गेंद देखिए यहाँ से पूछा गया सवाल लेकिन नहीं था जवाब, है जवाब ढूंढना होगा भाई यहाँ से। ये डॉट गेंद थोड़ी सी कम खेलनी होगी भाई। खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, चाय में भी जहर मिलाए तो उसका इलाज है, डॉट गेंद की कोई इलाज नहीं यहां से। रनों की बात करेंगे, रन देखिए यहां से 27 रन, लेकिन गेंदबाज देखिए फिर से होंगे एक बार तैयार। ओ चढ़ में रखा लेकिन 1 रन मिला। उलझन बहुत है, सुलझाओ कैसे और अपनी टीम को अच्छा स्थिति तक लेकर पहुंचाओ कैसे। लेग बाई से रन आता हुआ, और लेग बाई के साथ टीम का स्कोर पहुंचा 28 रन। ये लेग बाई का रन भी दर्द देगा। आज भी गब्बर के बच्चे स्कूल में कहते हैं मेरे पापा ने गलती किया था, ठाकुर का 2 हाथ काटा था, पैर छोड़ा था, और ठाकुर ने लेग बाई से कुचल कुचल कर मारा था। ये लेग बाई का रन भी दर्द दे सकता है। क्रिकेट में देखिए रन कैसी भी आए, ये अहमियत रहती है। बहुत बढ़िया, देखिए यहां से मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, हर गेंद के ऊपर समस्या है, कभी बैटर कभी बॉलर कभी फील्डर्स। फुल लेन खींचकर मारा यहां से, फील्डर है बन जाएंगे दर्शक भाई यहां से। हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला नको। अभी देखिए 6 गेंद बचा है, लेकिन से क्या बैटिंग देखिए। तारीफ करना चाहूंगा बैटर से, खास करके यहाँ पर राहुल होता ना, राहुल की बैटिंग। आज लगता है केएल राहुल भी चलेंगे भाई। चलिए डॉट नको, सिंगल पंच चालेल बघा डगआउट मध्ये ये आवाज होता, डॉट खेलायचा नाही, सिंगल पंच चालेल। चलिए कहते हैं ना डॉट गेंद एक कैंसर बीमारी की जैसे मारता है कम डराता है ज्यादा। और छोटा गेंद था, और एक बार देखिए कफन न डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की।
अक्सर का बॉल टर्न नहीं ले रहा है, कट टर्न कर रहा है, क्योंकि तीसरा विकेट का तलाश है हिंदुस्तान टीम को। मैं पहले ही बताया वहां पर खिलाड़ी को, उन्हें पता रहेगा बाबू शाह कि लेफ्ट हैंड बैटर पाकिस्तान के पास है, हमारे पास ऑफ ब्रेक नहीं है, वो लेना चाहिए था। 3 लेफ्ट हैंड गेंदबाज ले गए, रविंद्र जडेजा, अक्षर, कुलदीप। देखिए यहाँ से कभी कभी माइंड सेट की जरूरत होती है, वर्ल्ड से ज्यादा कहते हैं ना, कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। वर्ल्ड लड़ना सिखाता है, बुद्धि जीतना सिखाता है, और वही गलती हो रही है। चलिए बहुत बढ़िया, देखिए ड्राइव है, इसको देखिए जाकर पहुंचा है 40 रन। देखिए यहां से 40 रन बनाए हैं, और फिर से एक बार देखिए गेंदबाज तैयार रहेंगे। बहुत बढ़िया, देखिए थोड़ा स्पीड अप कीजिए गेम को। ओ खिंचकर मारना चाहते थे, यहां से फंसे 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 फंसे, यहां पर रन आउट होते हुए। चलिए कोई बात नहीं, लेकिन बहुत बढ़िया टोटल। देखिए टोटल की बात करेंगे, 40 रन बने हैं, लेकिन अभी भी 2 गेंद बचा है भाई। चलिए डीजे की तरफ चाहते हैं यहां से। चलिए भाई, ये क्या चल रहा है, गिल्ली गिल्ली। चलिए 2 गेंद बचा है, यहां से कुंडी मत खटखटाना, सन्नाटा है जमाना। हो सके तो एकाक चौका या छक्का, फिर फाइटिंग टोटल तक पहुंच जाएंगे। क्या ये काम कर पाएंगे यहां से? हाँ, खींच कर मारे हैं, फील्डर है गिली गिली, गिली गिली चंपा, खुश है रंबा, गेंद गया लंबा, सादावा। अब 46 जीत के लेके बात करेंगे। अब 47 देखिए, टारगेट बहुत बड़ा है। शुभम दादा वापिस आएंगे एकदम से। पहले आपको ये बात कहते हैं, आपकी मोहब्बत खींच कर लाया पिछले 90 दिनों से कंटिन्यू, और नाइट देखिए चल रही है, और जहाँ देखिए 47 के टारगेट है, और चलेंगे अनुज की तरफ आगे की। देखिए जो 3 इनिंग है, हम 3 इनिंग्स कंटिन्यू गए, पहले भी 20-35 ओव्हर, आपसे 30 ओव्हर का वादा किए थे। थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होतात, खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ पनवेल, आणि पनवेलवरून आज इथे उपस्थित झालेत बाबू शाह सर, एक नावाजलेला आवाज आपल्या बदलापुरात इथे उपस्थित झालात. खऱ्या अर्थानं भरपूर बिझी शेड्यूल होता, आणि ते खऱ्या अर्थानं आज प्रेमा खातीर इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बाबू शाह सर, तुमचं देखील यथोचित मान सन्मान इथे नक्कीच करण्यात येईल. मी विनंती करेन सन्मान्य भगवानजी लोटे साहेब यांच्या शुभाचे आपण ट्रॉफी त्यांना सुपूर्द करायची. एक आगळी वेगळी ट्रॉफी आपण पाहतोय. जोरदार टाळ्या जर आवाज सरांचा आवडला असेल तर. मित्रांनो, आज मनोरंजन तुम्हाला भरपूर पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं बाबू शाह सरांच्यामुळे. याचं एक सक्सेसफुल आयोजक, त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय ही ट्रॉफी जरूर देण्यात आली आहे, आणि खूप खूप आभार व्यक्त करतोय बाबू शाह सर. थँक्यू सो मच. आपण इथे वेळात वेळ करून आल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य भगवानजी लोटे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी खरं आता त्यांचा उल्लेख सातत्याने करत असतो, कारण की असं व्यक्तिमत्व आहे अंबरनाथमध्ये सर्वात मोठी
एक स्पर्धा होते पर्व पहिलं यावेळेस देखील झालं लोटे चषक 2025 चे थरार त्याचं यशस्वी आयोजक म्हणून नाव घेतलं जातं. प्रत्येकाच्या आदराने प्रत्येकाच्या मुखामध्ये आदराने घेतलेलं नाव सन्मान्य भगवानजी लोटे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होते प्रत्येक संघाला फ्री एंट्री असते आणि तब्बल प्रथम क्रमांक रोख रक्कम 55,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील असतं. मॅन ऑफ दी सिरीज साठी मोबाईल होता आणि प्रत्येक खेळाडूला मात्र जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून जरूर केली जाते. जोरदार टाळ्या मित्रांनो. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि समाजसेवेमध्ये सातत्याने प्रथम असणारे असं व्यक्तिमत्व त्यांचं देखील या स्पर्धेला भरपूर मदत मी तर म्हणेन मोलाचं सहकार्य त्यांचं देखील आलेलं आहे. आर्थिक सहकार्य त्यांचं देखील आम्ही मनापूर्वक आभार. त्याच दरम्यान अंबरनाथ नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य संदीपजी लोटे साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने त्यांचं देखील पाठबळ क्रिकेटवरती असतो. त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची शाल आणि त्याच दरम्यान पुष्पगुच्छ प्रेमाचं आपण पाहतोय प्रतीके आणि त्याच दरम्यान मोमेंट या स्पर्धेची गोड आठवण त्यांचा देखील सत्कार इथे मात्र नक्कीच करण्यात येतोय. सत्कार. थँक्यू सो मच साहेब. आपण वेळ काढून आल्याबद्दल. भगवानजी लोटे साहेब त्याच दरम्यान संदीपजी लोटे साहेब तिथून नक्कीच रजा घेतात. इथून देखील त्यांना दुसरं शेड्यूल आहे या स्पर्धेचं. इथे मात्र दुसरं शेड्यूल नक्कीच आहे त्यांचं देखील मी विनंती करेन. मनपूर्वक आभार दादा. खरंच मोलाचा वाटा होता या स्पर्धेसाठी. संदीप दादा आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भाऊ थँक्यू सो मच. आपण आलात वेळ काढून आपलं देखील मनपूर्वक आभार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच दादा. येस मॅच चालू होईल. दुसरं सत्र इथे नक्कीच आपल्याला चालू झालेलं पाहायला मिळणार आहे. हॅलो हॅलो फोन बाबू तुला मॅच बघायची होती ना बघ ना मॅच. हॅलो बोल पहिले हॅलो. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. चला मैदानाशी इथे परत एकदा आपण नक्कीच वळतोय. देखील या आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. यस चालू असलेली मॅच आपण पाहतोय आणि आपण चुरशीची लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. ओढ नंबर 1 आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला धावफलकाची गरज आहे आता.
47चं टार्गेट सेट आहे. 47 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 वर्षी मॅच आहे. काय घडेल या मॅच मध्ये एका बाजूला आपण पाहतोय अथर्व टायगर तर दुसऱ्या बाजूला छावा टायटन्स ही मॅच आहे. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय अरुण साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला गणेश साहेबांचा संघ आहे. गणेशजी जगताप एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ओमकार सुरवळ ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही आपण पाहतोय खांद्यावरती खांदा टाकत असताना यावेळी वॉटर स्ट्रोक बॉलला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. सिक्सर षटकार. याच दरम्यान आपण पाहतोय कुणालजी कांबळे यांचं देखील इथे नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच आपण आल्याबद्दल. कुणालजी कांबळे आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. एक डॅशिंग व्यक्तिमत्व युवा नेतृत्व. यावेळेस आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर आगळी उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळतोय आणि धावफलकातून पोहोचलाय तब्बल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय आणि धावफलकातून पोहोचलाय तब्बल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा यावेळेस फटका अवध कवच फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल सीमा रेखा पार. षटकार. सिक्सर. कॅश प्राइज आली आहे यावेळेस गणेशजी जगताप या टीम साठी. जर सामना तुम्ही जिंकलात टीमचे ओनर संघमाला गणेशजी जगताप यांच्या वतीने तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि नक्कीच माझ्यासाठी देखील 500 रुपये. माझ्या 500 रुपयासाठी तरी नीट खेळा मित्रांनो. आता मात्र 500 रुपयाचा विषय जिंकल्यावरती विषय म्हणून बोललो नीट खेळा चांगलं खेळा. नक्कीच तुम्ही पण बक्षीस द्या आणि मला पण मिळवून द्या. कवशा दिशेने फटका सजवलाय. अक्षय आहे तिथे कवशा दिशेने आणि यावेळेस घडलंय काय. मी तर म्हणेन मम्मींनी पाठवलं होतं भाजी आणायला. भाजी घरपर्यंत आणता आणता कधी पडली ती समजलंच नाही. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. सन्मान्य बरेचजी सुरवळ साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय. धावफलकातून पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. येणारे 18 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता मैदानाच्या मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये काय बिघडेल ते सांगता येणार नाही. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर फाइटर जेट ऑफ शिरगाव मयूर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ओड नंबर 2 षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळतो. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. अथर्व सुरवळ देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा संघ इथे खेळतोय. ओमकार सुरवळ यांचा संघ सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचा संघ अथर्व टायगर्स इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतोय. ओमकार सुरवळचा जर विचार केला 2 संघ आज त्यांचे इथे आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळाले. एक संघ आदेश प्रतिष्ठान या नावाने खेळत होता. तो संघ आपण पाहिलं तर परास्त झाला. चांगला खेळ त्यांचा देखील राहिला परंतु मी तर म्हणेन चुका थोड्या नक्कीच झाल्या. लक्की कडून असतील विकासभाई पाल यांच्याकडून असतील बरेचसे कॅश त्यांनी मात्र ड्रॉप केले आणि तो संघ परास्त झाला. आणि जीवनचा जर विचार केला तब्बल 30 ते 25 धावा एका षटकामध्ये त्यांनी खाल्ल्या होत्या. त्यामुळे तो संघ मात्र परास्त झाला. काही हरकत नाहीये. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. टू मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती फायटर जेट मयूर जाधव पहिला बॉल ते सरारचा मारा करतो. कवचच्या दिशेने फटका सजवलाय. सुरेख यावेळेस पूर्णपणे माइंडसेट पाहायला जरूर वेगळं पाहायला मिळतोय. कारण की जर पाहायला मिळेल एका बाजूला आशिष आहे आणि स्ट्राईक एंडला मयूर आहे. एका बाजूने पूर्णपणे अटॅकिंग बॅटिंग चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डिफेन्सिव्ह बॅटिंग आहे. एक जर विचार केला आशिषचा तर सिंगल डबल काढून देतोय नेक्स्ट बॅटरला. पूर्णपणे माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय. चांगली स्पर्धा यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र फाट पटल पाहायला मिळते. हाय हॉटेल सामना कोण जाईल मेगा फायनल मध्ये. धडक मारल मेगा फायनल मध्ये. एक संघ ऑलरेडी गेलेला आहे. कल्पक रायझिंग स्टार्स या संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश घेतलेला आहे. फायनलची तिकीट प्राप्त केलेली आहे अंकुजी भोसले यांचा संघ. परंतु यावेळी सेकंड सेमीफायनल मध्ये कुठला संघ विजयी ठरेल ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं आज आणि कालचा दिवस भरपूरशे दानशूर दाते इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय आपण पाहतोय प्रवीणजी भाऊ राऊत साहेब यांचा देखील आभार. तदनंतर सन्माननीय
आकाशजी राऊत साहेब यावेळेस लाऊड अपील केलेली आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? लाऊड अपील करण्यात आली आहे, पूर्णपणे प्रेशराईज करण्यात आलंय, परंतु आपण पाहतोय पंच निर्धावपणे असे उभे आहेत. पूर्णपणे सांगत असताना लाऊड अपील होती आणि यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे डॉट बॉलचे सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये यस रिव्ह्यू नसेल बघा, विनंती असेल. कालपासून आपण ते पाहिलं तर रिव्ह्यू नाहीये कुठल्याच प्रकारचा. कडक असे कठोर नियम या स्पर्धेच्या माध्यमातून आपली स्पर्धा आहे आणि पूर्णपणे बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. यस मी सांगत होतो, चर्चा करत होतो की सन्मान्य प्रवीण भाऊ राऊत साहेब असतील, त्यानंतर सन्मान्य आकाशजी मोहनशेठ राऊत साहेब यांच्या माध्यमातून बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी जरूर झाली आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य संदीपजी लोटे साहेब, त्याच दरम्यान सन्मान्य भगवानजी लोटे साहेब, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सन्मान्य आपण तो पाहिला आदरणीय पृथ्वी कुणाल तावडे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून. हे पडद्याचे मागचे चेहरे सातत्याने भरपूर मदत आर्थिक सहकार त्यांच्या माध्यमातून जरूर लागलं, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके माजी नगरसेवक सन्माननीय दिलीपजी सुरवळ साहेब, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान सन्माननीय कुबल काका, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर सर्वांचं दानशूर दात्यांचं आणि संपूर्ण प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त आहे. पुन्हा एकदा बॉल ऑफ तयार. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 2 यावेळेस फुल केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट टक असा आवाज आलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा दमदार षटकार सिक्सर. बल 28 येणारे अजूनही 13 बॉल आणि गरज असेल 19 धाव्यांची. 19 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे. आता मात्र रोख रक्कम 2,500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. बॉल ऑफ नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका फसलाय की काय संधी आहे. स्वतः गोलंदाज गेलेत फॉलो थ्रूला आणि चुकी घडली आहे. जीवनदान मिळत असताना परंतु इथे मात्र असं नाही तर तसं फलंदाजाला परतावं लागलंय. आशिष बॅक टू डकआउट फलंदाज बाद. जर पाहिलं तर कल्पेशजी भोसले हे देखील युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच पाहतात. ईशान कल्पेश भोसले यांच्या वतीने देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भरपूर सारे शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजन कमिटीचे एक मुख्य पिलर आहे कल्पेशजी भोसले. ते देखील पूर्णपणे कॉलवरती एक बॉन्डिंग चालू आहे, कनेक्शन चालू आहे. शुभमदादा असतील, त्यानंतर ओमकारजी असतील, यांना देखील कॉन्टॅक्ट करतात कशा प्रकारची स्पर्धा चालू आहे. ते देखील आजारी आहेत परंतु या स्पर्धेवरील भरपूर प्रेम त्यांचं देखील आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतोय. चला स्पीडअप करा विनंती असेल. यानंतर मेगा फायनल मॅच या स्पर्धेची चॅम्पियन संघ कोण ठरणार आहे. एका बाजूला जर विचार केला कल्पक रायझिंग स्टार हा संघ नक्कीच दाखल झाला मेगा फायनल मध्ये. ओव्हर कंप्लीट झाली आहे. ओव्हर कंप्लीट झाली आहे. येणारे 12 बॉल आणि आता मात्र गरज असेल 18 धाव्यांची. येणारे 12 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सतीश आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती सलगचे 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 2,000 रुपयाचं कॅश प्राइज कुणालजी कांबळे यांच्या वतीने जरूर आलेला आहे. संधी असेल यावेळेस आता मयूरसाठी. येणारे 12 बॉल 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. सामना चुरशीचा पाहायला मिळतो. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना चावा टायटन्स गणेशजी जगताप साहेब यांचा संघ मालक इथे उपस्थित आहेत गणेशजी जगताप. आणि एका बाजूला फाईट करत असताना सन्मान्य बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अर्जुन तुकाराम सुरवळ साहेब आणि त्याच दरम्यान ओमकारजी सुरवळ साहेब यांचा संघ
अथर्व टायगर्स हा खेळतोय. बैकफुट पंच केला, यावेळेस फटकारला, जवाब है गेंद आई लॉट में, उसको भेज दिया पार्किंग लॉट में, मिलते हुए 6 रन, सिक्सर. पद्धतीने धावफलक पोहोचेल तब्बल 33 या संख्येवरती. येणारे 11 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. तुकाराम मोठं तिथे आपण पाहिलं फाईन लेगच्या दिशेने फिल्डर आणि वाईट +1 2 धावा मिळतील. थोडासा यावेळी चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय, थोडासा निराश आहेत गणेशजी जगताप. काल देखील आपण पाहिलं की शेवटच्या क्षणावरती हा संघ मात्र क्वालिफाय झाला, परंतु काय हरकत नाहीये काका. गणेशजी जगताप साहेब टेन्शन घेऊ नका, एक ट्रॉफी तुमच्या नावावरती झालेली नक्कीच आहे. शुभम दादा जर पाहिलं तर एक ट्रॉफी नक्कीच त्यांच्या नावावरती झालेली आहे, काही हरकत नाही. तिसरा किंवा चौथा पारितोषिक नक्कीच तुमच्या घरी जाणार आहे, हे मात्र नक्की आहे. ओहो, यावेळी संडीकुल कहाणी में ट्विस्ट. आता मात्र पलटवार करत असताना या मॅच मध्ये फलंदाज सतीश, फलंदाज सुशांत, बॅक टू डकआउट बाद. तेरी दांडी. थँक्यू सो मच. डीजे मास्टर त्यांचं देखील आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. डीजे बॉबी त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेख असं संगीत आपण काल देखील ऐकलात, आज देखील ऐकलात, आणि ते त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस आलेले आहेत बॅटर, न्यू बॅटर प्रशांत आलेत, कोच आहेत. बॅटिंग मध्ये आपण जर विचार केला, येणारे 10 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता. कमबॅक होऊ शकतं, मेहनत करावी लागेल टीम चावा टायटन्स या संघाला. जर सामना जिंकायचा असेल तर पराकाष्ठा कराव्या लागतील. संघर्ष आता मात्र दोन्ही टीमचा वाढलाय. सुंदर यावेळी संघर्ष जरूर पाहायला मिळतोय. एक धावावरती समीकरण चेंज होतोय. 9 बॉल आणि आता गरज आहे 11 धाव्यांची. येणारे 9 बॉल 11 धाव्यांची गरज है. न थके पाव कहीं न हिम्मत हमने हारी है, हौसला है टीम चावा टाइटंस के पास कुछ करके दिखाने का, इसीलिए तो बीच मैदान में संघर्ष जारी है. संघर्ष आता मात्र वाढलाय दोन्ही टीमच्या माध्यमातून. कोण जिंकेला सामना अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. बिग फाईट बॅटल मैदानाच्या आतमध्ये संधी आहे. अक्षय गायकवाड फिल्डर आहेत आणि चुकी घडणार नाहीये. व्हॉट अ कॅच, महत्वाची विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. मोठा मासा गळाला लागत असताना वाघाची शिकार. फलंदाज मयूर, बॅक टू डकआउट बाद. मध्ये रोमांच बरकरार आहे. येणारे 8 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. चावा टायटनच्या संघाला जर जिंकायचा असेल तर मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. येणारे 8 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा का 8 बॉल, 11 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहणं फार गरजेचं आहे. हाय व्होल्टेज मॅच, रंगतदार
मॅच आपल्याला पाहायला मिळते काटे की टक्कर काटा किर्र अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 11 धावांची गरज. ओहो यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि संधी होती परंतु चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये सागरच्या माध्यमातून चुकी झाली आहे. ही जर बॉल नक्कीच अडवला असता ना तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला असता. जावेद आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सन्माननीय सागरजी मांडवकर साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि हेमंतजी पाटील त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी सगळ्या वेगळा फटका खेळायचा होता. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट आहे. अजूनही ही मॅच ऑन आहे. येणारे आता मात्र एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. येणारे 6 बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. कुठल्या संघाला मंजिल मिळत पाहता येणार नाहीये. बघा चावा टायटन्स तुमच्यासाठी 2500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गणेशजी जगताप यांच्या वतीनं तुम्ही देखील जिंका आणि मला देखील जिंकून द्या हे कॅश प्राइज असं समीकरण पाहायला मिळतोय. कारण की तुम्ही जिंकले तर 500 रुपये मला देखील मिळणार आहेत. कॅश प्राइस ऑन आहे. कॅश प्राइस ऑन आहे. मेहनत करावी लागेल. आता मात्र स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल गोलंदाजाला. आता मात्र पूर्णपणे या गोलंदाजावरती मी तर म्हणेन विश्वास दाखवलाय. पूर्णपणे विश्वास दाखवलाय गणेश दादा. मेहनत करावी लागेल. आता या मॅच मध्ये 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत मैदानामध्ये केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. कोणाला यावेळी यश प्राप्त होईल ती येणारी वेळ सांगून जाईल. 6 बॉल आणि गरज असेल 9 धावांची. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? काटे की टक्कर है. गणेश दादा असं म्हटलं जातं ना वो चाय पीने में का मजा जिसमें शक्कर ना हो और वो मैच देखने में का मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर मॅच चालू आहे. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? बॉलिंग ट्रॅकवरती तुकाराम. हाफ ट्रॅकर बॉल होता उडवण्याचा प्रयत्न परंतु इथे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. हाफ ट्रॅकर बॉल होता पूल करायचा होता. पुन्हा एकदा यावेळेस एकदा मिळेल. आता मात्र प्रत्येक प्रेक्षक उभे राहिलेत. बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत. उभे राहिलेले प्रेक्षक टाचांवरती अगदी उभे राहिलेले आहेत. कारण की कोण जिंकणारा सामना. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. कुठल्या संघाला मंजिल मिळेल? 5 बॉल 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काटा किर्राची मॅच चालू आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? 5 बॉल 8 धावा. 8 धावा 5 बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने फटका सजवला. एकच धाव मिळेल. समीकरण बदलते. प्रत्येक बॉल वरती सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. हर सर झुक जाए वो मंदिर होता है. हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? काटा किराची मॅच चालू आहे. कुठल्या संघाला मंजिल मिळेल? येणारे 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. संध्याकाळचं 17 SPPL 2025 सेमीफायनल कशी व्हावी तशी व्हावी. यावेळी संधी आहे. थोडस बॉल फंबल झालाय. मैदानामध्ये घडलंय काय? दुसरा धाव कंप्लीट होतोय आणि चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता पाहावं लागेल क्लोज कॉल. यस फलंदाज बाद असेल. धक्का लागत असताना चुकी मैदानामध्ये घडली आहे आणि परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज बाद. येणारे 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या संघाला मंजिल मिळेल फार गरजेचं आहे. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. रख हौसला वो मंजर भी आएगा प्यासे के पास चल के समंदर भी आएगा थक कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर
मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. एका बाजूला छावा टायटन्स तर दुसऱ्या बाजूला अथर्व टायगर्स. व्हॉट अ मॅच. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये अशी मॅच झाली आहे, काटाकीर अशी मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी रंगतदार मॅच पाहायला मिळते. आता सर्व प्रेक्षक वर्ग उभे राहिलेले आहेत. उभे राहणारे सर्वजण टाचांवरती उभे आहेत. अगदी या मॅचचं रिझल्ट अजूनही बंद लिफाफ्यामध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 3 गेंदे शेष और 5 रनों की जरूरत. ये मैच के बीचों बीच होता हुआ मैच फाइट होता हुआ बिग फाइट बॅटल संध्याकाळचं सत्र आहे. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. या सिताराला चमकावं लागेल मॅच मध्ये. प्रफुल्ल आपण पाहतोय बॅटिंग करतोय. बोलतो या तुकाराम. ओ यावेळीच लाऊड अपील आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. धक्का लागत असताना क्रीज सोडत असताना मोत्याच्या क्षणी आपण पाहतोय कहाणी में ट्विस्ट. तुकारामला आपण पाहतोय. गणेश दादा तुकारामचा जो चेहरा पाहिला ना तर मासूम चेहरा लेकिन वार गहरा असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली आहे. जणू काही देवासारखं नाव आहे आणि जणू काही देवच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नावाप्रमाणे कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण उर्वरित आहे. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. रोशन अंबावले बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि याच दरम्यान आपण पाहतोय संघाचे मालक, संघ मालक, या स्पर्धेचे आपण पाहतोय घटक, स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. संघ मालक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब, कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच ऑन टफ फाइट बॅटल. एका बाजूला अथर्व टायगर्स तर दुसऱ्या बाजूला छावा टायटन्स. 2 बॉल 5 धावा. तुकाराम बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला रोशन. ऑफ ट्रॅकर बॉल पाहावं लागेल. वाईड बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणी में ट्विस्ट आहे. एका बाजूने डॉट येतोय तेव्हा टाळ्यांचा गजर होतोय. बॉलला बॅट कनेक्ट आपण पाहतोय नक्की झाले तेव्हा देखील टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र सेमी फायनलचा थरार. सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरुवात देखील ही मॅच पाहण्यासाठी आले आहेत. 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. हा सितारा मित्र म्हणेन गणेश दादा तुकाराम या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 4 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. महत्वपूर्ण लढत पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, काटाकीर अशी मॅच. पुल केला बॅटची लिडिंग एज आणि फिल्डिंगला जवाब आहे. आता 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. परतावं लागलंय. आता मात्र कहाणी में ट्विस्ट आहे. एका बाजूला अथर्व टायगर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय छावा टायटन्स. गणेश जगताप का सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कोण धडक मारल मेगा फायनल मध्ये. हृदयाचे ठोके असेच निमित्त म्हणेन गणेश दादाचे नक्कीच वाढले असतील. आपल्याला जरूर पाहायला मिळते. मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कोण बनेल या मॅचचा हिरो. तारा चमकेल या मॅच मध्ये. आज मी तर म्हणेन तुकाराम हे नाव मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये लक्षात राहणारे नाव तुकारामला आपण पाहतोय. ज्याप्रमाणे तुकाराम आणि फक्त तुकारामच म्हटलं जाईल असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. SPPL चा थरार कसा असावा तर असा असावा. शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2025 सेमी फायनल. आज सर्वजण एकत्र आलेत. हसत खेळत टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजतात, गजर होतोय. फक्त आणि फक्त निमित्त एकच. SPPL 2025. 1 बॉल 3 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती तुकाराम का रोशन. कोण उचलेल कोणाला, डोक्यावरती घेईल. हा संघ पलूस्कूप केलाय. या मॅच मध्ये सामना फिनिश केलाय. टीम छावा टायटन्स या संघाने गणेश जगताप यांचा संघ विजयी ठरलाय मेगा फायनल मध्ये.
सन्मान आपण पाहतोय सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवत साहेब बदलापूर कुळगाव नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान